64 तासानंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू। अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम अडकलेल्या 8 जणांचा शोध सुरू। मुख्यमंत्र्यांनी घेतला दुर्घटनेचा आढावा। शेतकऱ्यांचं 50,000 ऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 कर्ज भरण्याची अट मागे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। धाराशिव लातूरमध्ये सोयाबीनवर शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव। धाराशिवच्या भोगजी शिवारात गोगलगाईंच्या बंदोबस्तासाठी कुटुंबाची रात्रभर धडपड। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दानचोरी। आदेश बांदेकरांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। दोषी आढळलो तर फासावर लटकवा, बांदेकरांचं उत्तर। ज्ञानोबा तुकोबांची पालखी पुण्यातून मार्गस्थ होणार। तुकोबांच्या पालखीचा आज लोणी काळभोरमध्ये मुक्काम, तर माऊलींची पालखी आज दिवेघाट पार करणार। बेल्जियमवर 2-1 असा रोमहर्षक विजय मिळवत स्पेनची 16 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक। सेमीफायनलमध्ये फ्रान्सशी सामना।